तरुण मुलांचा आवाज उठवत नसाल तर तुम्हाला अधिकार नाही त्या संसदेत बसायचा. या प्रकारची सर्व जबाबदारी या विरोधी पक्षाचीच आहे. त्यांनी हा आवाज उठवला नाही व विरोधी पक्ष सरकारला हा जाब विचारला नाही व त्यांचा राजीनामा घेतला नाही. ही सर्व जबाबदारी तुमची होती. तुम्ही जर हे केला असता तर राजीनामा झाला असता. पण तुम्ही आवाज उठवला नाही, कारण तुमच्यासुद्धा नाड्या नरेंद्र मोदीच्या हातात आहेत. तुम्ही आवाज उठवला की तुमच्या नाडी ओढणार, म्हणून तुम्ही हे करत नाही. हे सगळं जनतेला माहिती आहे. काँग्रेस पण सारखंच आहे आणि भाजपसुद्धा एकच आहे. ही दोघं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आता या तरुणांचा संयम पाहू नका. त्यांना ज्या प्रकारे तुम्ही मारला आहे, त्यांनी एकाही पोलिसाच्या अंगावर हात उचललेला नाही. हा त्याचा संयम आहे, लक्षात ठेवा. कारण ज्या दिवशी हा संयम तुटेल त्यावेळी मात्र या तुमच्या सरकारला पळताभुई थोडी होईल व तुम्हाला त्याची परिस्थिती हाताळण्याच्या बाहेर जाईल. ही परिस्थिती होऊ नये याची काळजी घ्या. या तरुण मुलांना अशा प्रकारचे मारहाण केले, त्यांची विचारपूस त्यांना हॉस्पिटलमध्ये करून त्याचा पूर्ण खर्च त्यांना द्या. व ज्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 1-1 कोटी रुपये द्यावी, ही मागणी या सोनू वांगचुक यांनी सुद्धा केलेली आहे. व या मागणीचा विचार करावा व या सरकारने अशा प्रकारे दडपशाहीचं राजकारण जे